विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, माझं नाव जुबेर इनायत मुजावर, राहणार दस्तगीर गल्ली अक्कलकोट। तूप चौकात माझं गॅलेक्सी मोबाईल शॉप नावाने 3 वर्षापासून माझं दुकान आहे आणि शॉर्ट अपॅक्ट लायसन्स पण आहे, उतारा आहे, नकाशा आहे, आमची मालकी जागा आहे। त्या मालकी जागेमध्ये माझं दुकान आहे। मी व्यवसाय करतो, रिपेरिंग, मोबाईल रिपेरिंग। आणि माझे बाजू शेजार शशीधर बिदरकोटी आणि अनिता शेट्टी वाईन शॉप वाले, हे शशीधर बिदरकोटी जे माझं दुकानाचं बाजूला पोलादी कट्ट्यावरती असलेलं बोर्ड चोरी करून घेऊन गेले। तर मी पोलीस स्टेशन मध्ये गेलो कंप्लेंट द्यायला। तर पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर त्यांना बोलून घेतले शशीधर बिदरकोटी यांना। तर हे बोर्ड तुम्ही चोरी केलेला आहे का म्हणून बोलून घेतले, विचारले त्यांना। तर तिने म्हटले की मी विकत घेतलेला आहे। कोणाकडनं घेतला तुम्ही विकत, पावती वगैरे आहे का, बोलून आणा त्या माणसाला म्हणून सांगितले। तर ते माणूस आला की मी ह्यांना विकत दिलेला आहे म्हणून सांगितला। तू चोरी करून ह्यांना विकता का म्हणून असं सांगितले साहेब। तर तिथनं पोलीस स्टेशन मधनं मग तिथनं त्यांना पाठवून दिले, काय नाही ते तुम्ही जावा म्हणून पाठवून दिले आम्हाला पण। तर पोलीस स्टेशन मध्ये आम्ही बसलो, त्यांना पाठवून दिले, आम्ही बसलो तिथं। तुम्ही तक्रार द्या म्हणून, लेखी तक्रार द्या तुम्ही म्हणून आम्हाला सांगितले। तर आम्ही लेखी तक्रार बनवायला तिथं गेलो असता तिथं माझ्या दुकानासमोर जाऊन तिने शशीधर बिदरकोटी आणि अनिता शेट्टी वाईन शॉप वाले यांनी माझ्या दुकानासमोर दंडलशाही करून पत्रे मारले। तर पत्रे असं मारले की मला दुकान पण उघडायला येणं असं अडथळा केले तिने मला दुकानच्या समोर माझ्या। तर आमचे वडील गेले तिथं, नंतर दुपारी गेले तर तिथं पत्रे लावलेलं होतं। हे जे घटना चोरी जे झालेली आहे, बोर्ड 16/11/2025 ला चोरी झालेली आहे आणि 16/11/2025 ला माझ्या दुकानासमोर पत्रे मारलेलं आम्ही तिथं तक्रार दिलेला आहे। तर आम्हाला तिथं एनसी दाखल करून घेतले नाही आणि तक्रार तुम्ही आणून द्या म्हणून सांगितले। तर आम्ही तक्रार दिले, तिने सही शिक्का मारून आम्हाला दिले, पाठवून दिले की तुम्ही जावा, आम्ही कारवाई करतो म्हणून सांगितले। तर आम्ही तिथनं निघून आलो। तर ते आमचे दुकानासमोर जे पत्रे मारले होते, माझे वडील तिथं विचारायला गेले असता इथं याच नाही, आता आला तू, ह्याच्यानंतर तू याचं नाही, इथं तू व्यवसाय पण करायचं नाही, तुझं आता सगळं बंद, इथं काय पण करायचं नाही तू म्हणून आम्हाला, माझ्या वडिलांना शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली की तुला आणि तुझ्या मुलाला आम्ही मारून टाकील, तू इथं येऊ नको, तुला सांगतो आता लास्ट वेळ आहे तुला सांगायची, इथं येऊ नको तू म्हणून असं सांगितलं असलं। तिथं आम्ही निघून परत कंप्लेंट द्यायला गेलो की माझ्या दुकानासमोर पत्रे मारलेला आहे साहेब म्हणून। तर साहेब लेखी तुम्ही द्या, मी कायदेशीर मी काय कारवाई करायचं करतो म्हणून सांगितले। तर कायदेशीर कारवाई काय पण केलेली नाही म्हणून परत गेलो पोलीस स्टेशन मध्ये। साहेब काय झालंय, कारवाई केलो नाही साहेब म्हणून। असंच आम्हाला ढकलून इलेक्शन आहे, हे आहे, असं आहे, इलेक्शन आहे आता काय नाही, इलेक्शनच्या नंतर असं म्हणून आम्हाला तिथं पाठवून दिले। आणि 2 महिने त्याच्यामध्ये टाकले की 2 महिने गेले, पत्रे काढलेच नाही माझ्या दुकानासमोरचे। मग पत्रे काढले नाही तर आम्ही दररोज जाणार, 2 महिने झाला तर काढले नाही। तर आमचे वडील सांगितले साहेब 2 महिने झाले साहेब, आम्ही व्यवसाय कसं करायचं साहेब, आमचं त्याच्यावरतीच पोट आहे आणि तुम्ही ते पत्रे काढायला सांगा साहेब म्हणून सांगितले। बरं, अजून काढलेलं नाही की मी सांगतो त्यांना म्हणून त्यांना बोलून घेऊन, आम्ही नव्हतो त्यांना बोलून घेऊन की साहेब म्हटले की मी बोलून घेतलो त्यांना, आमच्याशी बोलणं झालेलं आहे, ते मी सांगतो त्याला, तिने मला सांगितलेलं आहे असं सांगितले। त्यांचं काय बोलणं झालं, मग 1.5 फूट जे मला अटी टाकलेत की त्याचे तुझ्या दुकानासमोर जे पत्रे तिने मारलेलं आहे मी काढायला सांगतो, मला असं अटी टाकलेत की तू 1.5 फूट पुढे आलेला आहे, तू तुझ्या पूर्वीच्या ठिकाणी शटर बसव म्हणून असं सांगितले। बरं साहेब, मी तुमच्या शब्दाचा मान ठेवून मी पाठीमागं माझ्या तिथं शटर होतं पूर्वीच्या ठिकाणी,
तिथं माझं शटर लावतो साहेब म्हणून सांगून मी आलो. तर त्याला पत्रे काढायला सांगितले, तिने पत्रे काढले. साहेबांना सांगितलं की साहेब तिने पत्रे काढले म्हणून सांगितलं. तर साहेब काय म्हटले, तू तुझं पाठीमागे घे, ना तर तिने माझ्या पाठीमागे लागते तुझ्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून. साहेब बरं साहेब मी काढून घेतो म्हणून काढून घेतलो. तर काढून घेताना हे शशीधर बिदरकोटी आणि अनिता शेट्टी वाईन शॉपवाले यांनी मला अडथळा केले तिथं. ते तू तिथं शटर बसवायचं नाही, तू तर इथं व्यवसाय करायचाच नाही, तू इथं काय आम्हाला शिवीगाळ करून आम्हाला दम दिले. आणि वेल्डिंग करायला जे माणसं आले होते त्यांना पण शिवीगाळ करून हाकलून दिले आणि आम्हाला पण दम दिले. तर मी साहेबांना कॉल केलो की असं असं साहेब इथं शटर तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी पाठीमागे घ्या लागलो, पूर्वीच्या ठिकाणी शटर बसवा लागलो. तर साहेब म्हटले मी येतो म्हणून मुबारक पिंजारी साहेब यांना पाठवून दिले. 5 वाजता सुमारे पाठवून दिले. तिने सांगितले की शटर बसवा तुम्ही, काय अडचण नाही, तुम्ही तुमच्या पूर्वीच्या ठिकाणी मध्ये बसवा म्हणून सांगितले. परत एक 10 मिनिटांनी त्यांना कॉल आला. परत 10 मिनिटांनी म्हटले की शटर बसवायचं नाही, नको म्हटले बसवायचं नाही असं सांगितले. कुठनं कॉल आला त्यांना काय माहित नाही. तर शटर बसवायचं नाही म्हटले. मग तिथनं मी 10 वाजेपर्यंत वेळ बघितलो साहेबांचा. साहेब येतो म्हणून आश्वासन दिले मला. आश्वासन देऊन मला आले नाही तिथं स्पॉटवरती. मग रात्रीच्या वेळी मला शशीधर बिदरकोटी ह्यांच्या दुकानाच्या अर्धा शटर लावून मला खालना कोयते वगैरे दाखवले, हत्यारे दाखवून तिथं दहशत निर्माण केले. माझं आणि माझ्या वडिलांचं काय बरं वाईट होऊ नये म्हणून मी तिथनं माझं थोडं फार मटेरियल घेऊन बॅगेत भरून काउंटर आणि शटर तिथंच पडलेला आहे, आजपर्यंत तिथंच पडलेला आहे. तर मला तिथं रात्री मला बसवायला दिलेच नाही. आणि माझ्या वडिलांचं वय 72 वय आहे, त्यांना काय जीवाला काय होऊ नये म्हणून तिथनं मी ते कोयते वगैरे बघून मी तिथनं पडून आलो. नंतर उद्या मी साहेबांकडे गेलो. साहेब असं झालं, तिथं मला कोयते दाखवून तिने मला दहशत ते निर्माण केले साहेब. म्हणताना मी बरं तू आज तुझ्यावरती गुन्हा दाखल करतो बघ, ह्याच्या पुढे आला तर पोलीस स्टेशन मध्ये तुझ्यावरती गुन्हा दाखल करतो बघ म्हणून असं सांगितले. तर मी SP साहेबांकडे तिथं पण अर्ज दिलो आणि DYSP साहेबांकडे पण अर्ज दिलो. तरी देखील त्याचं काय पण दाखल नाही आहे, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई काय पण केलेली नाही आहे. आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी ही माझी नम्र विनंती. SP साहेबांना माझी नम्र विनंती आहे, त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई होऊन मला न्याय मिळावा. आणि मी आता 4 महिने झालेला आहे, माझं दुकान बंद आहे. मी कसं करणार, मी माझं घर कसं चालवणार. SP साहेबांना एवढंच माझी नम्र विनंती आहे. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.